बाबूराव चांदेरे पुन्हा एकदा वादात। चांदेरे यांच्याकडून विजय रौंदाळ यांना मारहाणीच्या वेळेचा आणखी एक व्हिडिओ आता समोर। रस्त्याचं काम सुरू असताना विजय रौंदाळ यांनी विकास कामाला विरोध केल्यामुळे कामगारांना मारहाण केल्याचा बाबूराव चांदेरेंचा आरोप। मारहाणीची घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन बाबूराव चांदेरे यांच्याकडून व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात स्पष्टीकरण। बाबूराव चांदेरे प्रकरणाची दखल राष्ट्रवादीकडून घेण्यात आली असून सर्वसामान्यांवरची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया। किरीट सोमय्या आज जालना, परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती। कोल्हापूरमध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधामध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। सरकारनं घुसखोरांना तातडीनं हाकलून द्यावं, कोल्हापुरामधल्या हिंदुत्ववादी संघटनांची मागणी। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिकच्या दौऱ्यानंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अंतर्गत बैठक। विधानसभेच्या पराभवानंतर नाशिक मनसे स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आता सज्ज। धाराशिवमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचाही सहभाग। नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या समोर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। एसटीची भाडेवाढ रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, ठाकरे सेनेचा इशारा। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि झेडपी सदस्य शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत, तर अंबादास दानवेंकडून नाराज पदाधिकाऱ्यांच्या मनधरणीचा प्रयत्न। आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी गोंदियामध्ये होणाऱ्या कचारगड यात्रेचा आढावा घेतलाय। 10 फेब्रुवारीपासून यात्रेला होणार सुरुवात। नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचं आयोजन। महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार उपस्थित। फक्त 3 दिवस साताऱ्यामध्ये वाघनखं बघता येतील। 31 जानेवारीला वाघनखं नागपूरला रवाना होणार। 4,20,000 नागरिकांनी अनुभवला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास। महाराष्ट्रानं सोयाबीन खरेदीमध्ये मिळवला देशामध्ये पहिला क्रमांक। प्रमुख 5 राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानी। राज्यामधील 3 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून 7,81,447 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी आहे। यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही। 386 कोटी 23,48,000 रुपयांचा प्रस्ताव अद्यापही मंजूर नाही। यवतमाळच्या दिग्रजमध्ये रास्ता रोको आंदोलन। सरसकट कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। धुळे ग्रामीण तहसील कार्यालयामधील सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला मारहाण। शासकीय अधिकाऱ्यांवरती होणारे अत्याचार तसंच इतर समस्या घेऊन आंबेडकर संघटनांच्या वतीनं शहरामधून मोर्चा। अहिल्यानगरमधील पारनेर सहकारी साखर कारखाना बचाव कृती समिती आणि शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणामध्ये एसआयटी नेमण्याचीही मागणी। पालघर जिल्ह्यामध्ये 8 वर्षीय मुलीला खाण्याचं आमिष दाखवून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर। आरोपीच्या विरोधामध्ये डहाणू पोलीस ठाण्यामध्ये पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपीला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। जुन्या पुणे मुंबई हायवेवरती तरुणांची स्टंटबाजी। यामध्ये बाईक रायडरचा अपघात। अपघातामध्ये बाईकच चक्काचूर। बाईक चालवणारा तरुणही जखमी। 14 वर्षीय मुलाची गोळी झाडून आत्महत्या। सोलापूरमधल्या माढ्यातील आढे गावामधली घटना। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट। साताऱ्यामधल्या कोंडवे गावाच्या हद्दीमध्ये गोळीबार। दुचाकीवरून आलेल्या 2 युवकांचा दोघांवरती गोळीबार। गोळीबारामध्ये 2 युवक जखमी। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। जालन्यामध्ये विद्युत तार दुचाकीवरती पडल्यामुळे दुचाकीला आग। या घटनेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू। साताऱ्यामध्ये डांबर चोरी करणारी टोळी अखेर जेरबंद। टोळीकडून 17 लाख रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त। वाशिमच्या रिसोड शहरामध्ये एका हॉटेलला आग लागल्याची घटना। आगीच्या घटनेमध्ये संपूर्ण हॉटेल जळून खाक। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।